हडपसर गाव परिसरातील 32 नंबर शाळेजवळील गणेश अमृततुल्य समोरील नळाला दूषित पाणी येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। नळातून गढूळ, पिवळट आणि अस्वच्छ पाणी येत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। सजग नागरिक नितीन निगडे यांनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा फटका बसू शकतो। संबंधित विभागानं तातडीनं पाण्याचे नमुने घेऊन गुणवत्ता तपासणी करावी, दूषित पाणी पुरवठ्याचे नेमकं कारण शोधावं आणि समस्येचं कायमस्वरूपी निराकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा करावा अशी मागणी नितीन निगडे यांनी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी हडपसर प्रतिनिधी धीरज महांगरे यांचा रिपोर्ट। नमस्कार, हे बघा कॉर्पोरेशनचं नळ पुणे महानगरपालिका हद्दीतील हडपसर गाव। पुणे महानगरपालिकेने लोकांना मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का? असलं पाणी पाजता का तुम्ही? महानगरपालिकेत टॅक्स घेऊन असं पाणी पाजता का तुम्ही? लोकांना मारता का? कशाबद्दल तुम्ही आमचा टॅक्स घेता तुम्ही?